नागपूरमधील प्रभाग क्रमांक 29 मधील महापालिकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी रामचंद्र गजबे या काँग्रेसच्या उमेदवाराला भाजपनं 10 लाखांची ऑफर दिल्याचा आरोप केला जातोय। नागपूरमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला भाजपची 10 लाखांची ऑफर आहे। नागपूरचे काँग्रेस उमेदवार रामचंद्र गजबे यांनी हा आरोप केलाय। भाजपला निवडणूक बिनविरोध करायची होती। काँग्रेस उमेदवार रामचंद्र गजबे यांनी हा दावा केलेला आहे। 2 लाख माझ्या कार्यकर्त्याला, 5 लाख मला अशी ऑफर होती। पण मी म्हणलं माझ्या रक्तामध्ये बेईमानी नाही आहे, मी ते काम करत नाही। आणि मी सीधा जयंत दळवी सरांच्या घरी गेलो। तिथून आम्ही बायको पोराला घेऊन आलो। माझ्या शाळेत मुलगा होता, त्यालाही घेऊन आलो। 2 तारखेला 10 वाजताची गोष्ट। कशासाठी ऑफर दिली तुम्ही? फार्म उचलासाठी, माघार घ्यायसाठी। 1 तारखेपासून त्याच्यावर प्रेशर होता। 1 तारखेलाच प्रेशर होता, आताही प्रेशरच आहे। मला भीती बी आहे, माझ्याही जीवाला भीती आहे। मला बीजेपी कार्यकर्त्याकडून फोन आला का तुम्ही तुझा मित्र जो आहे त्याला पॅक करायचा आहे, आपल्याला निर्विरोध निवडून आणायचं आहे बीजेपी कार्यकर्त्याला। त्यासाठी तुला 2 लाख देतो आणि त्याला पहिले 2ची ऑफर होती, याला 2 तू घे 2 तू घे। पण मी म्हटलं 2मध्ये तो मानणारा माणूस नाही आहे, तर त्याला म्हणे आपण 6पर्यंत 7पर्यंत 10पर्यंत फायनल करून टाकू। ह्या विषयावर आमची चर्चा झाली। पण मी म्हटलं 3 वाजेपर्यंत त्यांच्यासंग घुमलो मी। हो, आणि पण मी याच्यासाठी विचारलो का म्हटलं उद्या अपघात वाईट पण नाही आलं पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।